नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इथे जयदीप म्हणत असतो, मी माझ्या लक्ष्मीला असल्या तुच्छ लोकांमध्ये ठेवणार नाही, मी तिला घेऊन जाणार आहे, असं जयदीप म्हणत असतो. लक्ष्मी म्हणत असते, बाबा तुम्ही माझं काहीच ऐकत नाही, मला इथे राहण्याची इच्छा आहे तरी पण तुम्ही मला राहून देत नाही, चला आपण आत्ताच्या आत्ता निघूया. जयदीप म्हणत असतो, हो चल आपण आत्ताच्या आत्ता निघूया. शालिनी म्हणत असते, असं तुम्ही काय करताय? जर तुमच्या मुलींना आमच्या इथे राहायचं असेल तर राहू द्यात ना, लहान मुलीचं मन कशासाठी मोडताय? जयदीप म्हणत असतो, अजिबात नाही, तुमच्या असल्या तुच्छ लोकांमध्ये मला तिला ठेवायचं नाहीये, कारण तिच्यावरती तुमच्यासारख्या लोकांचे संस्कार झाले तर मी काय करू, त्यामुळे मला तुमच्यासारख्या लोकांमध्ये तिला अजिबात ठेवायचं नाही. लक्ष्मी म्हणत असते, बाबा तू तर आमचं काहीच ऐकत नाही, चल आपण निघूयात. जयदीप आता लक्ष्मीचा हात पकडतो आणि तिला तिथून घेऊन जाऊ लागतो. शालिनी आता घाबरते आणि म्हणत असते, आता जयवंत देशमुख हा लक्ष्मीला इथून घेऊन गेल्यानंतर आपल्या पुढे काही सुद्धा पर्याय उरणार नाही. आता ती गौरीला म्हणत असते, गौरी तुझा म्हातारा जर तुला सुखरूप हवा असेल तर तुला काही पण करून त्याला इथे थांबवून घ्यावं लागेल, नाहीतर तुझ्या म्हाताऱ्याचं काही खरं नाही, असं धमकवून ती त्याला म्हणत असते. आता इकडे माई आणि दादा खूपच घाबरलेले असतात आणि गौरी ही धावत पळत जाते आणि जयवंत देशमुखला म्हणजे जयदीपला म्हणत असते, तुम्ही इथे थांबा ना, तुमच्या मुलीची इच्छा आहे ना इथे थांबायची, मला सुद्धा तुमच्या मुलीचा लळा लागलेला आहे आणि आई विना मुलगी आहे, तिला कशाला दुखवताय तुम्ही, आणि तुम्ही लक्ष्मीची अजिबातच काळजी करू नका. तुमचा घरातल्या लोकांवरती विश्वास नाही पण माझ्यावरती तरी तुमचा विश्वास आहे ना, मी लक्ष्मीला कोणत्याही प्रकारचं काही कमी पडून देणार नाही आणि तिची सगळ्यात जास्त मी काळजी घेईल, असं जयवंत देशमुखला गौरी आता सांगत असते. जयदीप म्हणत असतो, मला इथे राहायची अजिबात इच्छा नाहीये, पण तू म्हणतेस ना म्हणून मी आता इथे राहतोय, नाहीतर अशा तुच्छ लोकांबरोबर मी लक्ष्मीला अजिबात राहून दिलं नसतं. आता इकडे शालिनी ही खूपच घाबरलेली असते आणि तिला असं वाटत असतं, हा जयवंत देशमुख जर इथून निघून गेला तर माझी नंदिनी गृह उद्योग हे अजिबातच राहणार नाही. तर इकडे आता गौरीने जयवंत देशमुख म्हणजे जयदीपला थांबवून घेतलेलं असतं. जयदीप म्हणत असतो, तू आम्हाला थांबायला सांगितलं आहेस ना, तर आमची एक अट आहे, आम्ही तुझ्याच रूम मध्ये राहणार, आमचा दुसरा कोणावर सुद्धा विश्वास नाहीये, आम्हाला तुझ्या बरोबर राहिल्यावर सिक्युअर वाटतं, त्यामुळे आम्ही तुझ्याच रूम मध्ये राहणार. शालिनी म्हणत असते, काही सुद्धा हरकत नाही, तुम्ही गौरीच्या रूम मध्ये राहू शकता. इकडे देवकी म्हणत असते, जाऊबाई तुम्ही ह्या म्हाताऱ्या बकऱ्याला सुद्धा तुमच्या तावडीमध्ये घेतलेला आहे. शालिनी म्हणत असते, आता बघ मी कसा ह्या म्हाताऱ्याला माझ्या घोड्यामध्ये घेते आणि नाचवते ते, त्याशिवाय ह्याला कळणार नाही माझं नाव काय आहे ते, शालिनी. शालिनीला इथे वाटत असतं सगळं काही तिच्या प्लॅनिंगने चाललेलं आहे, पण हे सगळं जयदीपच्या प्लॅनिंगने चाललेलं असतं. याची थोडी सुद्धा खबर आता शालिनीला नसते आणि शालिनीला असंच वाटत असतं सगळं माझ्यामुळेच चाललेलं आहे आणि ती आता सगळ्यांना धडा शिकवणार आहे. तर इकडे आता जयदीप आता म्हणत असतो, हे कोमलवंती आम्ही तुझ्या बरोबर इथे राहायला तयार आहोत, पण आम्ही तुझ्या रूम मध्ये राहणार आहोत असं जयदीपने सांगितलेलं आहे. आता लक्ष्मी म्हणत असते, बाबा मी पण तुला हेच सांगत होते ना, किती वेळ झालं की मला इथेच राहायचं आहे म्हणून. जयदीप म्हणत असतो, हो आपण इथेच राहूया, ए कोमलवंती चल आम्हाला तुझ्या रूम मध्ये घेऊन. शालिनी म्हणत असते, हो तुम्ही जा रूम मध्ये आणि तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, तुमच्या लक्ष्मीला इथे अजिबात काही सुद्धा कमी पडणार नाही, आम्ही तिची व्यवस्थित काळजी घेऊ. आता इकडे गौरी ही जयदीपकडे बघत असते आणि हसत असते. इकडे शेखर दादा, माई आणि दादा यांनाही खूप आनंद झालेला असतो, कारण जसं जयदीपने प्लॅनिंग केलेलं असतं तसंच सगळं काही घडत असतं, पण याची खबर शालिनीला अजिबात नसते. आता जयदीप हा गौरीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तिला म्हणत असतो, चल कोमलवंती आम्हाला तुझ्या रूम मध्ये घेऊन चल, आम्ही तुमच्याच रूम मध्ये राहणार आहोत. आता इकडे गौरी ही जयदीपला घेऊन तिच्या रूम मध्ये येत असते. जयदीप आता रूम मध्ये आल्यानंतर गौरी बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण हे त्याला आठवत असतात आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. त्याला आता हे सगळं आठवत असतं की मी इथून गेल्यानंतर माझ्या गौरीला खूप ह्यांचा त्रास सहन करावा लागला असणार आहे आणि ह्याच गोष्टीचं आता जयदीपला खूप वाईट वाटत असतं. लक्ष्मी आता जयदीपकडे बघत असते आणि तिच्या बाबाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहून लक्ष्मीला पण खूप वाईट वाटत असतं.
इकडे आता गौरी म्हणत असते, जयदीप तू अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि जेवढा त्रास आपल्याला शालिनीने दिलेला आहे तेवढाच आपण त्रास आता तिला द्यायचा आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. त्यावर जयदीप म्हणत असतो की मी तिला धडा शिकवल्याशिवाय माझ्या मनाला अजिबात शांत लागणार नाही. जयदीप म्हणत असतो, तुला माई आणि दादांना ह्या शालिनीने खूप त्रास दिला आहे ना. तुला ह्या शालिनीने अक्षरशः मोलकरीण म्हणून या घरामध्ये ठेवलं होतं, पण ह्या शालिनीची मीच तशी नाही अवस्था केली तर माझंही नाव बदलून ठेव मग. इकडे गौरी सुद्धा त्याच्या प्लॅनिंग मध्ये साथ देत असते. तर इकडे आता शालिनी जयवंत देशमुख याची वाट पाहत बाहेर उभा राहिलेली असते, पण जयदीप हा रूम मधून बाहेरच येत नसतो. इकडे लक्ष्मी ही शालिनीला खूपच त्रास देत असते आणि तिच्या खोड्या काढत असते. त्यामुळे शालिनीला लक्ष्मीचा खूपच राग येत असतो, पण ती तिला काहीच बोलू शकत नसते. आता शालिनी म्हणत असते, ही मुलगी किती आगाव आहे. मला असं वाटते की तिच्या एक कानाखाली वाजून द्यावं, पण मी काय करू, माझे दोन्ही हात दगडाखाली आहेत. मी तर ह्या लक्ष्मीला काही बोलले तर तो जयवंत देशमुख हिला घेऊन घराबाहेर जाईल. इकडे जयदीप आणि गौरी हे दोघे खूपच रोमॅन्टिक झालेले असतात आणि ते दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत असतात. जयदीप हा आता गौरीला तिच्या मिठीमध्ये घेतो आणि ते एका रोमॅन्टिक गाण्यावरती डान्स करत असतात. इकडे शालिनी ही गौरीला गौरे गौरे म्हणून जोरजोरात आवाज देत असते, पण जयदीप आणि गौरी हे दोघेही एवढे रोमॅन्टिक झालेले असतात की गौरीला शालिनीचा आवाजच येत नाही. इकडे शालिनी ही विचार करत असते की हे दोघे बेळातून बाहेरच येत नाहीयेत, मला तिथे जाऊन बघावं लागेल. इकडे जयदीप आणि गौरी हे एका रोमॅन्टिक गाण्यावरती डान्स करत असतात. इकडे शालिनी ही डायरेक्ट आतमध्ये येते आणि पाहते तर जयदीप आणि गौरी हे दोघेही रोमॅन्टिक डान्स करत असतात आणि ते दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. हे पाहून इथे आता शालिनीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. जयदीप आणि गौरी आता दोघेही एकमेकांपासून दूर होतात आणि त्याचे कपडे झाडण्याचं नाटक करत असते. जयदीप आता गौरीचे हात धरतो आणि म्हणत असतो, हे कोमलवंती, थँक्यू, तू माझे कपडे साफ करून दिलेस. गौरी म्हणत असते, वहिनी तुम्ही इथं काय करताय, तुमचं काही आमच्याकडे काम होतं का. त्यावर शालिनी म्हणत असते, नाही, माझं जरा यांच्याकडे काम होतं. जयदीप आता म्हणत असतो, तुम्हाला थोडे सुद्धा मॅनर्स नाहीयेत का की दुसऱ्याच्या खोलीमध्ये जाताना दरवाजा लॉक करायचा असतो म्हणून, पण तुम्ही डायरेक्टच आमच्या रूम मध्ये आला. त्यावर शालिनीला इथे राग आलेला असतो आणि शालिनी जयदीपाला म्हणत असते, नाही, तुमचा दरवाजा उघडाच होता ना आणि तुम्ही दरवाजा लावला असता तर बरं झालं असतं, त्यामुळेच मी डायरेक्ट आतमध्ये आले. पण परत असं होणार नाही. पण मला तुमच्या बरोबर काही महत्वाचं बोलायचं आहे, आपण जाऊयात का बोलायला. जयदीप म्हणत असतो, अजिबात नाही, असं आम्हाला कोणाची अपॉइंटमेंट न घेता भेटायला अजिबात आवडत नाही. तुम्ही आमची अपॉइंटमेंट घेतली आहे का, त्याशिवाय आम्ही भेटणार नाही. शालिनी म्हणत असते, पण आम्हाला तुमच्या बरोबर महत्वाचं बोलायचं आहे. जयदीप म्हणत असतो, नाही, आता मला मूड नाही. आणि तो गौरीकडे खूपच प्रेमाने बघत असतो. गौरी इकडे खूपच प्रेमाने लाजत असते. त्यावर शालिनी म्हणत असते, ठीक आहे, मग तुम्ही आम्हाला सांगून ठेवा, मग आपण कधी भेटूयात तेव्हा आपण बोलू. जयदीप म्हणत असतो, ज्या वेळेला आमचा मूड होईल त्यावेळेला आम्ही तुमच्या बरोबर बोलायला येऊ. आता आमचा अजिबात मूड नाहीये आणि तुम्ही गेलात तरी चालेल आणि जाताना तेवढा दरवाजा लावून घ्या. शालिनी आता राग कंट्रोल करत असते, कारण नंदिनी गृहोद्योग कंपनी ही आता बुडणार असते, तीच तिला आता वाचवायची असते. कारण अशी कंपनी आता स्वतःच्या नावावरती करून काहीही फायदा होणार नसतो, हे आता तिला माहीत असतं. आता शालिनी ही तिथून निघून जाते आणि जयदीप हा गौरीला डोळा मारतो आणि म्हणत असतो, अब आएगा मजा. आणि ते दोघं एकमेकांकडे बघून हसत असतात. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.